महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल। राजकीय कार्यकर्त्याच्या दबावामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळणं झाले मुश्किल। लोकशाहीच्या जागी हुकुमशाही चालत आहे। लोणार तालुका प्रतिनिधी रवींद्र पवार। लोणार तालुक्यातील हत्ता या गावामध्ये 10 जून 2025 रोजी रात्री ठीक 8 ते 8:30च्या दरम्यान तुफान वाद झाला होता। हा वाद इतका टोकाला गेला होता की एक पत्रकारासह त्याच्या पत्नीवर अमानुष हल्ला करण्यात आला होता। या घटनेने संपूर्ण गावामध्ये खळबळ उडाली होती। या दंगलीमध्ये रवींद्र पवार यांच्या पायाला, पाठीला लोखंडी रॉडने, लोखंडी पाईपने आणि काठीने मारहाण केली होती। या घटनेमध्ये रवींद्र पवार हे बेशुद्ध अवस्थेत पडल्याने पीडित कुटुंब यांची पत्नी अलका रवींद्र पवार यांनी गावातील लोकांना मदतीसाठी धावा घेतला, तर उपचारासाठी 1 ते 6 आरोपी यांनी दवाखान्यात सुद्धा जाऊ दिले नाहीत। गावातील वाहन मालक, चालक यांना सुद्धा जीव मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या। नाईलाजाने 108 वर कॉल केल्यानंतर शासकीय रुग्णवाहिका 1 ते 1.5 तास उशिरा आल्यामुळे वेळ प्रसंगी जर कोणताही अनर्थ झाला असता तर याला जबाबदार कोण असा प्रश्न गावातील मंडळी करत होती। तर घटनास्थळी लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुद्धा हजर झाले होते। अलका रवींद्र पवार वय 32 आणि त्यांचे पती रवींद्र पवार हे शेतीशी संबंधित एका वादामुळे पूर्वीपासूनच मानसिक त्रासात होते। हे प्रकरण दिवाणी व फौजदारी न्यायालय लोंढा येथे 2 ते 2.5 वर्षापासून सुरू असतानाही रवींद्र पवार यांच्या घरी जाऊन रात्री 8 ते 8:30 यावेळी कोणताही कारण न सांगता 1 ते 6 आरोपी यांनी मिळून अतिरेकी हमला केला होता। पीडित कुटुंबाने जवळच्या लोणार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन आज जवळ 34/35 दिवस उलटून गेले असून काही आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला, तर काही आरोपी अजून फरार असून पोलीस प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत आहेत असा प्रश्न निर्माण झालेला आहे। आरोपींना पाठीशी घालत आहेत असा आरोप गावातील मंडळी करत आहेत। गावामध्ये दंगल घडविणाऱ्यांना कडक शिक्षा मिळालीच पाहिजे असा आरोप जनता करत आहे, जेणेकरून भविष्यात गावामध्ये किंवा इतर कोणत्याही भागामध्ये दंगल होणार नाही। यासाठी दोषींना कठोर शिक्षा मिळणे आवश्यक आहे। पोलीस स्टेशन न्याय मागण्यासाठी खुले आहे की दोषींची पाठराखण करण्यासाठी आहे असा आरोप पीडित कुटुंब करत आहेत। काही वर्षापासून शेतीविषयी चालत असलेला वाद हा दिवाणी व फौजदारी न्यायालय लोणार येथे न्यायप्रविष्ट असून सुद्धा आरोपी 1 ते 6 यांनी कायदा आणि सुव्यवस्था यांची मर्यादा ओलांडून दंगल केल्याचे काम केले आहे असा गंभीर आरोप गावातील लोकांच्या मनात येत आहे। त्यासाठी दोषीवर कठोर कार्यवाही करून शिक्षा सुद्धा होणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून कोणीही असं कृत्य करण्यापासून सावध राहतील आणि अशा दंगली होणार नाहीत। म्हणून दोषीवर कडक कार्यवाही झाली पाहिजे। जर कार्यवाही झाली नाही किंवा यांना शिक्षा झाली नाही तर हे दोषी किंवा अजून कोणी नेहमी दंगल घडवून आणल्याशिवाय राहणार नाही। याकरिता ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आरोपी नंबर 1 शरद रामभाऊ पवार, नंबर 2 विकास किसन पवार, नंबर 3 दिलीप गोविंद पवार, नंबर 4 संदीप गोविंद पवार, नंबर 5 विजय किसन पवार, नंबर 6 गोविंद हरी पवार यांनी मिळून हल्ला केला। तक्रारीवरून लोणार पोलीस ठाण्यात संबंधित 6 जणांविरोधात बहादवी कलम 189/2, 190, 191/2, 191/3, 118/1, 118/2, 115/2, 126.351/2 व 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पण आरोपी यांना जर पोलीस कोठडी दिली नाही गेली तर आरोपी यांना कायदा आणि सुव्यवस्था आणि दंगल घडवून आणण्याचा परिणाम काय होतं हे कसं समजेल, म्हणून गावकरी मंडळी आणि गावच्या लगत असलेल्या गावातील मंडळी यांची मागणी आहे। पीडितांनी स्थानिक प्रशासन व पोलिसांकडे योग्य न्याय मिळवून देण्याची मागणी केलेली आहे। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे।